नंदी भगवानच्या जवळचे तांदूळ खातोय कबूतर. वाफ येते, उखळत आहे. शेळ्यामध्ये एक एनर्जी टिकून राहते. चालू केल्यानंतर गुरगुरु गुरगुरु आवाज आला. गवती चहाचा वास खूप छान येते. गिर गायचं दूध घेत असतो. विसरले काय काय लक्षात ठेवायचं. खूपच सुंदर दिसत आहे. आकाश मस्ते. घरातलं सगळं आवरून जावं लागेल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेत आता आणि आज आहे कामदा एकादशी. तर आमच्या घरातील सगळ्यांचा उपवास असतो एकादशीचा. त्याच्यामुळे मी इथे गॅसवरती बटाटे उघडायला ठेवलेले आहे. दादूच्या डब्याला मला खिचडी द्यायची आहे, पण त्याच्या अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर खिचडी बनवायला सुरुवात करते. हरे कृष्ण हरे कृष्ण. आज आमच्या गोकर्ण झाडाला चक्क 3-4 फुलं आलेली आहेत. वरती 2 आहेत आणि इथं एक आलेलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत फुलं. शंखमर्दन राम 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 राम. गरम आहे बाळा, घे पिशवी. पण आज खूप दिवसातून आय कार्ड घातलंस रे तू. हे मला का दिसत नाही, आज दिसतंय मला आय कार्ड घातलेलं. फोन घेतला, ठीक आहे. आओ जाओ. आज खूप ओझं आहे. आज वाटतं तो गावी चाललेला आहे. ओके बेटा, चला आता टेरेस वरती जाऊन येते. पक्ष्यांसाठी थोडंसं जल ठेवून येते. आजींचा व्यायाम चाललेला आहे. वा वा, आज आजी लवकर आलेत. चला, पाण्याचं भांड पूर्ण रिकामं पडलेलं आहे. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. झाला का व्यायाम आजी? छान छान छान. प्राणायाम केला आजीने आतापासून. चहा पाणी झालं का? छान. आज सगळं लवकर उरकलं तुमचं. बरंय बरंय. आज मी नाही व्यायाम करत. आज एकादशी आहे ना, मंदिरात जायचंय. घरातलं सगळं आवरून जावं लागेल ना. हा, श्रीकृष्णाच्या मंदिरात. म्हणलं आज नको व्यायाम करायला. मग व्यायाम करायला 1.5 तास लागतो. हा मग लागतो थोडा वेळ. म्हणलं जावं. चला येऊ का आजी? जय जय राधारमण हरी बोल. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. आज काय स्वयंपाक नसल्यामुळे किचन वाटा पण स्वच्छ केलेला आहे मी. आणि फोंडेजी आता देवपूजा करत आहेत. चाकाश मास्ते न तंद्रा न निंद्रा न ग्रीष्मो न शीत. फोंडेजी चला, चलिए जल्दी से. मी आणि फोंडेजी आता मंदिरात चाललेलो आहोत. घरामध्ये कोणीच नाहीये. मला माझा वॉटर पार्कला गेलेला आहे. जिद्द करून गेलेला आहे वॉटर पार्कला. दादू तर कॉलेजला गेलेला आहे. दोघंजण जाऊन येतो. आज मला काहीही काम नाही. आज निवांत आहे आणि मुलंही नाहीत. तर आतापासून मला करमत नाहीये. दुपारी काय व्हायचं काय माहिती माझं. सुट्टी काय आज? सुट्टी नाही आजी. मंदिरात चाललंय. फुलं बघते थोडीशी देवासाठी मिळतात की नाही. पारिजातची एक रखवालदार बसलेला आहे इथं. बघू. अरे खाली पडलेले आहेत काही फुलं. तर मला ना खालचे पडलेले नाही घेऊ वाटत. इथं भिंतीवरती वगैरे वरती इथं एक मिळालेलं आहे. बघू अजून शोधते, मिळाली तर. वा वा वा, इथं झाडावरती एक मिळालेलं आहे. एवढी फुलं मिळालेली आहेत. एवढं ठीक आहे. ताजी ताजी पारिजातची फुलं. रुको रुको रुको. मंदिराच्या समोर खूप सारे झाडं आहेत. हे वडाचं झाड आहे आणि हे वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत. चल, हे मंदिर आहे श्रीकृष्ण भगवानचं आणि वरती महादेवाचं पण आहे. जय श्रीकृष्ण भगवान. कृष्ण राधे कृष्ण राधे राधे राधे
किती सुंदर शृंगार केलेला आहे राधाकृष्णांचा. खाली साधू बाबांची समाधी आहे. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे. हर हर महादेव शंभो हर हर. नंदी भगवानच्या जवळचे तांदूळ खातोय कबूतर. वा वा, खाले खाले. मी विसरले बेल आणायचं. कोणाची म्हणतात बेला झाडू, तर बेल का नाही घेऊन आले तेव्हाच विसरले. काय काय लक्षात ठेवायचं, नेक्स्ट टाइम बेल पण घेऊन येते. थोडा बसतो आणि घराकडे निघतो. खूप सुंदर श्रीकृष्णाचं मंदिर आहे हे. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला गीतेचा उपदेश देत आहेत. हे दृश्य चित्रित केलेलं आहे वरती चौकटीच्या बरोबर वरती. बसू का? देवदर्शन करून आल्यानंतर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. जी हे घ्या, खिचडी खावा. ये लीजिए. पुढे बसता. ओके. मी आता थोडा वेळ नामस्मरण करते. उपवासाचा खरा अर्थ हाच आहे. भगवान त्याच्या सानिध्यात राहणे, त्यांचं नाम संकीर्तन करणे. ओम नमो भगवते वासुदेवाय. चला, दूध पण आलेलं आहे. जी, तर एका ताईने कमेंट केलेलं तुम्ही जे दूध घेता ते दाखवा. तर आम्ही हे गीर गाईचं दूध घेत असतो. ह्या दुधाचं नाव आहे काउतेज मिल्क, देसी काऊ मिल्क. तुम्ही पाहू शकता. तर हे गीर गाईचं दूध आहे. त्या दादांचा गोठा आहे मोशीमध्ये. तर मोशीतून दूध येतं आम्हाला. आणि यांचं दूध पुण्यामध्ये जवळजवळ शिवाजीनगरपर्यंत येतं. म्हणजे ते देऊ शकतात शिवाजीनगरपर्यंतच्या एरियामध्ये, ते देतात सुद्धा. आता जे दादा आमच्याकडे दूध देतात त्या दादांच्या गोठ्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे 1 वर्षापूर्वी. तर तुम्ही तो पाहू शकता. खूप साऱ्या गायी आहेत, देशी गाई त्यांच्याकडे. खूप छान दूध आहे. तुम्ही पाहिलं असेल. मलाही खूप छान निघते. मलाई पण निघते आणि लोणी पण खूप छान निघतं. पिवळसर तूप तर काय सांगायलाच नको, एवढं छान स्वादिष्ट खमंग तूप निघतं. आणि आम्हाला हा दादा 80 रुपये देतो, कारण जवळजवळ आम्ही 4-5 वर्षाला त्यांच्याकडून घेतो. आता त्यांचे रेट वाढले असतील पण माहित नाही मला, पण आमच्याकडून 80 रुपयांनी घेतो दादा तो. आता दूध गरम करायला ठेवते. या दुधामध्ये खूप मलाई निघते बरं का. बघा, पॅकेटला चिटकलेली होती ती मी चमच्याने काढलेली आहे. तुम्ही जर पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहणार असाल किंवा शिवाजीनगरपर्यंत राहणार असाल तर तुम्हाला घरपोच तूप आणि दूध सुद्धा मिळेल. तर ओनरचं नाव आहे संदीप भार्गव. त्यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला दूध किंवा तूप पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता त्यांच्याकडून. मी पण तुमच्याबरोबर येतो खालीपर्यंत. लिंबूची पानं आणायची. मला आज हर्बल टी प्यायचे. अच्छा, चल. इथं लिंबूचं झाड आहे. बिया टाकल्या होत्या, त्याची 2 झाडं आलेली आहेत. चल, मस्त आज हर्बल टी पिते. खूप दिवसातून पित आहे. काही पानं नाही किड्याने खाल्लेत, काढून टाकते. कीड लागते याला. चला, बाज झाले 2-3 पानं एवढी. बेलाचं झाड पूर्ण वाकलेलं आहे, बांधायला पाहिजे याला. छान नवीन कवळा बेल आलेला आहे. झाडाला असं मागे करते. जी, ठीक आहे, असं बस. गुळवेलच्या वेळेला खूप मोठे पानं आलेले आहेत. वा वा, छान. कुंदा झाड पण चांगलं आलेलं आहे. फोंडूची गेले अंजी, गेले फोंडूची बाहेर. चला, फोंडूची कधी गेले मला कळालंच नाही. मी आपलं लिंबाची पानं तोडण्याच्या आधी होते. बापरे बाप, खालून वर येईपर्यंत दम लागतो. गवती चहाचं 1 पान तोडते, हाताने निघते. मला वाटलं निघणार नाही, कात्री आणलेली. मी आज मातीच्या भांड्यामध्ये हर्बल टी बनवत आहे. बघूया चव कशी लागते हर्बल टीची मातीच्या भांड्यामधली. तर खूप छान दिसत आहे भांडं आणि हर्बल टी सुद्धा. हा उकळतो तोपर्यंत श्रीराम रक्षा वाजते थोडा वेळ. ओम सिया राम जय जय राम. निगमनेत शिवध्यान न पाया, मागा मृगपाचे शोधावा. कबहू निकट पुनी दूर पराई, कबहू प्रगटई कबहू छपाई. आता थोडीशी खडी साखर टाकते ह्याच्यामध्ये. बस. चला, आता चहा सोडून घेते. सांडशी नाही, भांडं नाही पकडता येणार. आता कापडाने भांडं पकडते. तसं तर जास्त गरम नाही वाटत. चल. वा वा वा, गवती चहाचा वास खूप छान येते.
हर्बल टी. सकाळपासून मी काही खाल्लेलं नाहीये. आता चहा पिते आहे पहिल्यांदाच. वा वा वा, खूप छान झालेला आहे चहा. मस्त झालेला आहे हर्बल टी. हर्बल टी मुळे काय होतं, शरीरामध्ये एक एनर्जी टिकून राहते. त्याच्यामुळे मी आज फळच खाणार आहे तसं. आणि संध्याकाळी भूक नाही कंट्रोल झाली तर भगर वगैरे खाईल. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. मी मशीन मध्ये कपडे टाकलेले आणि मशीन चालू केल्यानंतर गुरगुरु गुरगुर आवाज आला. मी मला असा आवाज येतोय, तर पाण्याचा ट्रे काढून बघितला तर तिथं पाणीच येत नव्हतं. नळाला बघितलं तर नळाला सुद्धा पाणी नाहीये. म्हणलं वरती जावं, कॉक कोणी बंद केलं असेल तर ते पाहावं. तर वरती पण जाऊन आले टेरेसवरती, तर कॉक चालूच आहेत. तर याचा अर्थ असा झाला की टाकीतलं पाणी संपलेलं आहे किंवा वॉचमॅनने बोर चालू नाही केली, काहीतरी झालेलं आहे. 4 वर्षामध्ये कधीच पाणी गेलं नाही. आज पहिल्यांदा आमच्या नळाचं पाणी गेलेलं आहे. नाहीतर 24 तास पाणी असतं आमच्याकडे. आणि आपल्याला कल्पनाही नसते ना की कधी पाणी जाईल अशी. म्हणून मशीनीमध्ये बिछाणा टाकला, पण आता बिछाणा अडकलेला आहे आतमध्ये. काढू शकते पण वास लागेल त्याला, म्हणून मी आतमध्येच ठेवलेला आहे. आता सायंकाळी 4 किंवा 5 वाजता वॉचमॅन बोर चालू करेल, तेव्हा पाणी येईल आणि तेव्हाच मी कपडे धुईन, मशीन चालू करेल. थोडा वेळ आता मी आराम करते आणि त्याच्यानंतर कपाट वगैरे आवरायला घेते. कारण आज घरामध्ये कोणच नाही. दादू तर संध्याकाळी येतो 4-5 वाजता, मना तर नाहीये. त्याच्यामुळे काहीतरी काही काम करते मी आज. दुपारचे 4 वाजले आहेत आता आणि माझा दादू आला आहे. क्या हो गया बच्चा, क्या हो गया? ऊन है ना रे, क्या ही करे बेटा. आजा 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 मेरा पुत्र. दादू माझा खूप थकलेला आहे. क्या खाएगा बेटा अभी? केळी आहे, खा. ठीक आहे, नाही काय खायचं, आराम कर दे, हात पैर धोके. सायंकाळचे 5:30 वाजलेत आता आणि मी आज उपासाचा स्वयंपाक लवकर बनवायला सुरुवात केलेली आहे, कारण मला बाहेर जायचं आहे. इकडं मी ह्या मातीच्या भांड्यामध्ये रताळूची खीर बनवली आहे. बघा किती छान दिसत आहे. आणि इकडं भगर शिजायला ठेवलेली आहे. थोड्या वेळा देवाची पूजा अर्चना करून देवाला नैवेद्य दाखवून मी बाहेर जाऊन येते. मातीचं भांडं जास्त गरम नाही होत, इझिली मी असं उचलू शकते. जे हे वरचा भाग आहे ना, गरम नाही होत अजिबात. सुपर ह्युमन नाही, मातीच्या भांड्याचा एक विशेष गुण आहे हा. तर आज माझ्याकडून हे एक्सपेरिमेंट सक्सेस झालेला आहे, मातीच्या भांड्याचा वापर. तर खूप छान आहे मातीचं भांडं वापरण्यासाठी. मी सहज आपलं असं उचलायला गेले तर मला अजिबात काठ गरम नाही लागला. याचा अर्थ बघा, अन्न तर शिजतंय, उकळत आहे, पण काठ अजिबात गरम नाही. याचा अर्थ फक्त बॉटम गरम राहतं मातीच्या भांड्याचा, काठ अजिबात गरम होत नाही. बघा किती सहजरित्या असं तुमच्या समोर पण अन्न दाखवत आहे. तर छान आहे, अन्न आहे, वाफ येते, उकळत आहे. तर हा एक खूप छान फायदा आहे आणि आजचा माझा एक्सपेरिमेंट खूप सक्सेस झालेला आहे. चल आता खिरीचा गॅस बंद करते आणि याच्यामध्ये इलायची कुठून टाकते. थोड्या वेळ देवाला नैवेद्य दाखवते. चला आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.